स्पष्टीकरण आलेलं आहे. ते असं म्हणतात की मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा. सगळ्यात आधी महत्वाचा विषय इतकाच आहे की बेकायदेशीर कामं करणाऱ्या लोकांनी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना फोन केला. ज्या अर्थी बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या लोकांनी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना फोन केला म्हणजे ती त्यांचीच माणसं होती. ती असू शकतात, कार्यकर्ते असू शकतात, आणि बेकायदेशीर कामाला संरक्षण द्या हे सांगण्यासाठी फोन केला. अजित पवार नेहमी त्यांच्या भाषणात सांगत असतात, मी कोणतेही नियमबाह्य काम करत नाही, नियमात जे बसत नसेल त्याला मी हो म्हणत नाही, अशा अनेक गोष्टी त्यांच्या आहेत. किंवा चुकीचं काम करणाऱ्यांना टायरवरती उलट टांगून मारा, बारामती तिकडे तिकडे सांगत असतात. इतका मोठा अनुभवी माणूस, 6-7 वेळा डेप्युटी सीएम राहिलेले नेते, त्यांना हे समजू नये की मला ज्यांनी फोन केलाय ते काय काम सांगतायत, कोणतं काम सांगतायत. तर पोलीस अधिकाऱ्यांना सांगा की आमच्या बेकायदेशीर कामांना संरक्षण द्या. आणि कोणता तणाव तिकडे निर्माण झाला होता, तर पोलिसांनी त्यांच्या बेकायदेशीर कामांना संरक्षण द्यावं, कारवाई करू नये म्हणून ते पोलीस अधिकाऱ्यांशी वाद घालत होते. याला तणाव म्हणत नाही, याला दादागिरी म्हणतात, गुंडागिरी म्हणतात. अशा गुंडागर्दीला सध्याचं सरकार, मी अजित पवारच म्हणत नाही, जवळजवळ अर्ध मंत्रिमंडळ अशा कामांना संरक्षण देत आहे. अजित पवारांना मी या संदर्भात गुन्हेगार ठरवत नाही आम्ही, पण अजित पवारांनी उगाच नाकाने कांदे सोडू नये. ते जे बोलत असतात, भाषण करत असतात, लोकांना ज्ञान देत असतात, तुमचे पाय मातीचेच आहे. ताबडतोब तुमच्या आमदाराने त्या पोलीस अधिकाऱ्याची चौकशी करा, त्याचं जात प्रमाणपत्र बघा, त्याचं मग आतापर्यंत तुम्हाला माहित नव्हतं. ही परत दुसरी धमकी आहे. पहिली धमकी अजित पवारांनी दिली आणि दुसरी धमकी, जर आमच्या नेत्याचा संदर्भात काही कराल, बोलाल, तर आम्ही तुम्हाला महाराष्ट्रामध्ये काम करू देणार नाही, हे त्या आमदाराचं पत्र सांगताय. UPSCला पत्र लिहिताय, त्या अधिकाऱ्याचं चौकशी करा. का तर त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना नियम आणि कायदा काय असतो हे सांगितलं, जे त्याचं काम आहे. जे त्याचं काम आहे, IAS IPS, ज्याला भारतीय प्रशासकीय सेवा म्हणतात, त्यात काम करणाऱ्या प्रत्येकाचे काम आहे की जर मंत्री राज्यकर्ते चुकत असतील तर नियम काय आहे, संविधान काय आहे हे दाखवून देणं हे काम आहे. त्या महिलेचं काय चुकलं अधिकाऱ्याचं, दुसऱ्याच्या फोनवर राज्याचा उपमुख्यमंत्री तिला बेकायदेशीर कामाला संरक्षण द्यायला सांगतो आणि त्या महिला अधिकारी असं सांगतायत की तुम्ही डायरेक्ट माझ्या फोनवरती फोन करा, गुन्हेगाराच्या फोनवर मी तुमच्याशी बोलणार नाही. समजून घ्या, ज्या गुन्हेगारावरती मी कारवाई केलेली आहे किंवा कारवाई करते आहे त्याच्या फोनवरती उपमुख्यमंत्री हे महिला उपअधीक्षकाला धमकी देत आहे. आणि ते त्या अधिकाऱ्याचं म्हणणं आहे, तुम्हाला जे काय सांगायचं आहे ते थेट माझ्या फोनवरती फोन करा, यात काय चुकलं. बरोबर, पवारांना जे सांगायचं आहे ते त्यांनी थेट त्या महिला अधिकाऱ्याच्या फोनवरती फोन करून सांगायला पाहिजे. हा एवढाच विषय आहे. पण राऊतसाहेब, तुम्हाला असं वाटतं का की राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा देशाचे पंतप्रधान असतील, त्यांनी नुसते बोलबच्चन आहेत, कायदा करून अजित पवारांकडून या बाबतीतलं स्पष्टीकरण घेतलं पाहिजे, किंवा तुम्ही जी काल राजीनाम्याची मागणी केली त्यांच्या नैतिकतेचा मुद्दा असतोच. नैतिकतेचा मुद्दा असेल आणि नैतिकता जर पाळायची म्हटलं या महाराष्ट्रात, तर महाराष्ट्रातलं 90% मंत्रिमंडळ रिकामं होईल.
शिंदे गटाचे सगळे मंत्री घरी जातील नैतिकतेच्या मुद्द्यावर. अजित पवारांचे अर्धे मंत्री स्वतः सह घरी जातील. प्रत्येकावरती आरोप आणि गुन्हे आहेत. प्रत्येक जण आजही सरकारमध्ये बसून बेकायदेशीर कामं करतोय. कालची ते गोष्ट सोडून द्या. नैतिकतेच्या मुद्द्यावर करायचं म्हटलं तर निम्म मंत्रिमंडळ हे 24 तासात घरी जायला पाहिजे. काय करतायत मुख्यमंत्री? सिडको मधला 5,000 कोटीचा भूखंड ज्या पद्धतीनं संजय शिरसाट यांनी बिवलकर नावाच्या व्यक्तीच्या हातात सोपवला बेकायदेशीरपणे, 5,000 कोटी, 5,000 कोटीचा भूखंड बेकायदेशीरपणे, सगळे पुरावे त्यांच्यापर्यंत रोहित पवारांनी पोहोचवले. हा विषय संपलेला नाही. गणेश उत्सव असल्यामुळे हा विषय सध्या आम्ही थांबवलाय. हा विषय पूर्णपणे संपलेला नाही, संपणार नाही. हा विषय संजय शिरसाट या मंत्र्यावरती नुसती कारवाई नाही तर त्याच्यावरती फ्रॉड चे गुन्हे दाखल करून त्याला तुरुंगात पाठवणारा हा प्रकार. एकनाथ शिंदे नाही माहितीये, 28 दिवसासाठी एका आमदाराची नेमणूक होते सिडकोचा चेअरमन म्हणून, आणि 5,000 कोटीचा भूखंड हा एका ज्या व्यक्तीचा अधिकारच नाही त्या जमिनीवर त्याला दिला जातो. हे गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य आहे. अशी अनेक कृत्य या कॅबिनेट मधले मंत्री करतायत, अनेक मंत्री करतायत. एकनाथ शिंदे यांनी 3,000 कोटी अबोवचं टेंडर MMRDA मध्ये दिलं. सुप्रीम कोर्टाने ताशेरे मारले. आतापर्यंत हायकोर्टाने किंवा सुप्रीम कोर्टाने एखाद्या मंत्र्यावर किंवा मुख्यमंत्र्यावर ताशेरे मारले असतील तर परंपरा आहे राजीनामा देण्याची. मग शिवाजीराव निलंगेकर पाटील असतील या महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्रामध्ये बॅरिस्टर अंतुले साहेब असतील, अनेक असतील, येडियुरप्पा असतील. अनेक देशातल्या अनेक राज्याच्या मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागलाय न्यायालयानं ताशेरे मारल्यावर भ्रष्टाचारासंदर्भात. महाराष्ट्रात कोणती नैतिकता उरली आहे हे देवेंद्र फडणवीसांनी सांगावं. नैतिकतेच्या गप्पा आपण मारताय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी जे आपण फुलं अर्पण करताय, बरं का, शिवाजी महाराजांचे राज्य नाहीये. रावसाहेब, आणखी एक विषय होता की महाराष्ट्रात एका जाहिरातीनं सध्या लक्ष वेधून घेतलं. आज महाराष्ट्रातल्या बहुतांश वृत्तपत्राच्या मुखपृष्ठावर एक जाहिरात आहे ज्यात देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतायत, पुष्प अर्पण करतायत, देवाभाऊ असा उल्लेख त्यांचा करण्यात आलेला आहे. पण जाहिरात कोणी दिली या बाबतीतली काही स्पष्टता नाही. महाराष्ट्र जाहिरातीतून नेमकं काय सुचवायचं? मला बघा, जाहिरातीतून भरपूर पैसे आहे, लोकांकडे काळा पैसा आहे. ज्याला जाहिरात द्यायची आहे त्याने नावासह द्यायला पाहिजे होती. खरं म्हणजे वृत्तपत्राने अशा जाहिराती स्वीकारू नयेत. महाराष्ट्रातल्या सर्व वृत्तपत्रात पहिल्या पानावर जाहिरात आहे देवाभाऊंची. असायला काहीच हरकत नाही. पण कोणी दिले, त्याचं आर्थिक गणित काय आहे, हे कोट्यवधी रुपये आले कुठून, हा दाता कोण आहे, हे समजून घ्यायचा अधिकार या राज्यातल्या सुजाण नागरिकांना नक्की आहे. आणि मी जे मगाशी नैतिकतेच्या गप्पा म्हणालो, हा काळा पैसा आहे. जे नाव न देता अशा जाहिराती देतात मुख्यमंत्र्याच्या नावानं, मंत्र्यांच्या नावानं, आणि ते सुद्धा राज्यभरात आणि देशभरात, हा बिल्डरांचा किंवा ठेकेदारांचा काळा पैसा असतो आणि त्या माध्यमातून हा उदो केला जातो. नाही, पण तुम्हाला असं वाटतं की मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर होत असलेले हे श्रेयवादाचं राजकारण आहे? कारण श्रेयवादाच्या राजकारणाचा प्रश्नच येत नाही. देवेंद्र फडणवीसांचा फोटो आहे. महाराष्ट्राचं सरकार किंवा कोणत्या राज्याचं सरकार हे मुख्यमंत्र्यांच्या नावानं आणि सही शिक्क्यानंच चालतं. त्याच्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात जे निर्णय झाले त्याचं श्रेय हे सगळ्यात आधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच द्यावं लागेल. त्यांच्या मनात नसतं तर ही प्रक्रिया झालीच नसते. त्यांनी ठरवलं, त्यांनी एक स्ट्रॅटेजी आखली असेल, त्यांनी काही अभ्यास केला असेल, त्याच्यामुळे मुंबईतला हा जो तणाव निर्माण झाला होता की मुंबई जी काय जाम झाली होती, तर त्यातून एक मार्ग निघाला, हे मान्य केलं पाहिजे. जरी आम्ही विरोधी पक्षात असलो
आणि आम्ही सरकारचे टीकाकार असलो तरी अत्यंत एक महाराष्ट्र राज्यामध्ये अवघड प्रसंग निर्माण झाला होता, पेच प्रसंग निर्माण झाला होता. त्यातून मार्ग निघेल की नाही अशा शंका उपस्थित झाल्या होत्या. पण मुंबई उच्च न्यायालय आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी एकत्रित येऊन हा तिढा सोडवला. तिढा सोडवणं अशा वेळेला, आणि तिढा विशेषतः जातीय असेल आणि आंदोलनकर्ते जर मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये असतील पूर्णपणे, अशा वेळेला कोणतं एक तणाव असतो त्या नेत्यावरती याची कल्पना आम्हाला आहे. म्हणून त्याचं श्रेय जे आहे, हा काय याच्यामध्ये राजकारण नाही, 100% त्याचं श्रेय हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मिळायला हवं. नाही, पण ती जाहिरात तुम्हाला राजकीय सूचक वाटते का? नाही, मला असं वाटत नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगितलं होतं की मी मराठ्यांना आरक्षण देईन. आज तसा अध्यादेशही काढला. आज फडणवीसांचाही फोटो छत्रपतींना पुष्प अर्पण करतानाचा आहे. उद्या एकनाथ शिंदे जाहिरात देतील सर्व वृत्तपत्रात. हा पैशाची स्पर्धा आहे आणि दोघांकडेही काळा पैसा भरपूर आहे, दोघांकडे ब्लॅक मनी आहेत खूप प्रचंड. त्याच्यामुळे आज देवाभाऊच्या नावानं दिली, परवा या डेप्युटी सीएमच्या नावानं महाराष्ट्रात ही स्पर्धा आहे. ही काळ्या पैशाची स्पर्धा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. ब्लॅक मनी, लुटलेल्या पैशातून या जाहिरातबाजी सुरू असतील तर तुम्ही त्याला कसं काय रोखणार? रावसाहेब, आणखी एक विषय होता की छगन भुजबळ यांची अजूनही नाराजी कमी होताना दिसत नाहीये. भले मुख्यमंत्र्यांनी म्हटलं असलं की आम्ही त्यांची नाराजी दूर करू, पण छगन भुजबळ हे मराठा आरक्षणाच्या GR वर कोर्टात जाण्याच्या तयारीत असतात. जाऊ द्या ना कोर्टात, त्यांचा प्रश्न आहे. एक लक्षात घ्या की ओबीसी असतील, मराठा असतील, धनगर असतील, हे सगळे शेवटी मराठी बांधव आहेत, या महाराष्ट्राचे नागरिक आहेत. आम्ही त्यांच्याकडे समस्त मराठी माणूस म्हणून पाहतो आणि प्रत्येकाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं लढाई लढली पाहिजे. पण आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं चालणारी माणसं आहोत. त्याच्यामुळे कोणत्याही जाती उपजातीचा भेदाभेद न करता मराठी माणसाची भक्कम एकजूट उभारण्याच्या भूमिकेवर आम्ही ठाम असतो. पण गेल्या 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदी असतील, देवेंद्र फडणवीस असतील, यांनी महाराष्ट्रात आणि देशामध्ये जातीचं राजकारण, धर्माचं राजकारण सुरू केलं आणि या देशामध्ये जातीय आणि धार्मिक फाळणीचं स्वरूप निर्माण केलं. त्याच्यामुळे या प्रत्येक ही प्यादी म्हणून वापरली. भुजबळ एक प्याद म्हणून वापरलं गेलं. भुजबळांना मंत्री कोणी केलं? अजित पवारांनी केलं नाही. भुजबळांना मंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. नरेंद्र मोदी यांनी मंत्री का केलं? नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री असले तरी ते स्वतःला देशातल्या ओबीसीचे नेते आजही समजतात. मैं ओबीसी हूं असं कधी कुठल्या प्रधानमंत्र्याने सांगितलंय का? माझी जात. त्याच्यामुळे भुजबळ ओबीसी म्हणून विशेष GR काढून राजकीय भुजबळांना मंत्रिमंडळात घ्यायला लावलं. अजित पवारांना याची कल्पना नव्हती. चला, थँक्यू. आणखी एक शेवटचा प्रश्न की काल तुम्ही म्हणाला होतात की पुढचा मुंबईचा महापौर हा मराठीच राहील. ठाकरे बंधूच ठरवतील मराठी महापौर कोण असेल. त्याच पार्श्वभूमीवर प्रश्न असा आहे की आता गेले 10 दिवस महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा झाला. आज अनंत चतुर्दशी आहे, विघ्नहर्त्याचं विसर्जन होणार आहे. अशा पार्श्वभूमीवर पुढच्या काळात महापालिका निवडणुका आहेत. यंदा गणरायाकडे काही साकडं घातलं आहे का दोन्ही भावांच्या दृष्टीनं किंवा राजकीय बदलाच्या? अशी साखळी घालून त्या मिळत नाही. कष्ट करावे लागतात, मेहनत करावी लागते. आणि शिवसेना, माननीय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही गेल्या 60 वर्षापासून या मुंबईमध्ये प्रचंड काम करते आणि त्याचं फळ आम्हाला मिळेल. कोणी कितीही देव पाण्यात घातले, कोणत्याही राजाच्या चरणी जाऊन महाराष्ट्र आणि मुंबई गिळण्याचा प्रयत्न केला तरी मुंबईचा राजा हा मराठी माणूस आहे. आय रिपीट, मुंबईचा राजा फक्त मराठी माणूस आहे आणि या मुंबईवर मराठी माणसाचाच हक्क राहील आणि मराठी माणसाचाच महापौर होईल. आणि हा महापौर शिवसेना आणि मनसे यांची भविष्यामध्ये जी आघाडी होणार आहे त्यातून निर्माण होईल. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याने अनेकांचे धाबे दणाणलेले आहे, हे पण तुम्हाला मी सांगतो. आणि उत्तम प्रकारे कार्यकर्त्यांमध्ये एक मनोमिलनाचा आम्हाला एक प्रवाह दिसतोय.
त्याच्यामुळे कोणी चिंता करण्याचं कारण नाही. मुंबई ही मराठी माणसाचीच आहे. इथे किती अमित शहा येऊ द्या, काही फरक पडत नाही. मराठी माणूस कुठे जाणार नाही. बाळासाहेब ठाकरेंवर त्यांची श्रद्धा आहे. धन्यवाद. लॉ एंड ऑर्डर का मतलब है आईपीएस को धमकाना. एक नया डेफिनेशन सामने आया है. देश के गृह मंत्री से हमको पूछना पड़ेगा पार्लियामेंट में. एक आईपीएस महिला अधिकारी जो अपना कर्तव्य का पालन कर रही है, जो गैर कानूनी काम रोकने के लिए गुंडों से लड़ रही है, वही गुंडों के फोन का इस्तेमाल करके राज्य के उप मुख्यमंत्री उस महिला अधिकारी को धमकाता है. ये कौन सा लॉ एंड ऑर्डर का विषय? ये नई डेफिनेशन में सुन रहा हूँ इस देश में. देखिए, अजीत पवार ने उनके पार्टी में जो गुंडे हैं, हाँ, जो अवैध तरीके से खनन का काम करते हैं, उनको प्रोटेक्शन देने के लिए आदेश दिया है एक आईपीएस महिला अधिकारी अंजलि कृष्णा को. उसने वो आदेश मानने से इनकार कर दिया तो उनको धमकाया. ये सीधा केस है. नैतिकता के आधार पर अजीत पवार जी ने अपने पद का इस्तीफा देना चाहिए. लेकिन इस देश से जब से मोदी और फडणवीस आए हैं, नैतिकता इस राज्य से और देश से खत्म हो गई है. थैंक यू. वो आ जाएगा, वो मामला खत्म नहीं हुआ. 5,000 करोड़ का जो जमीन का घोटाला है नवी मुंबई रायगढ़ में सड़कों का, वो मामला अभी भी चलेगा. एक 10-12 दिन गणेश उत्सव था इसलिए रुका था. एक ऐसी जमीन जिसके ऊपर किसी व्यक्ति का अधिकार नहीं था, कोई बिवल कर, उसको 5,000 करोड़ की जमीन दान में दी एक मंत्री ने, और मुख्यमंत्री चुप बैठे हैं. लेकिन ये मामला और जनता चुप नहीं बैठेगी. अरे छोड़ दीजिए.